सिरोंचा तालुक्यात अद्याप धान खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे। मागील वर्षी खरेदी केलेल्या धानाचीही उचल न झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या घरात जुने आणि नवीन धान साठून राहिले। जागे अभावी आणि विविध अडचणींमुळे शेतकऱ्यांना कमी दरात धान विकण्याची वेळ येत असल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रश्नांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी शेतकरी राम रंगुवार आणि अन्य शेतकऱ्यांनी तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे केली। 6 जून पर्यंत तालुक्यातील सर्व धान खरेदी सुरू न झाल्यास 8 जून पासून सिरोंचा तहसील कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण करण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिलाय। सर्वांना नमस्कार। आम्ही सिरोंचा तालुक्यातील शेतकरी आज सिरोंचा तहसीलदार साहेबांमार्फत जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं की सिरोंचा तालुक्यातील जेवढे धान खरेदी केंद्र आहे ते सगळे 6 तारखेचा आज सुरू करण्यात आला पाहिजे, अन्यथा आम्ही शेतकरी वर्ग सिरोंचा तहसीलदार कार्यालयासमोर 8 तारखेपासून बेमुदत साखळी उपोषणावर बसणार आहोत। 4 महिने रक्ताचा घाम करून पिकवलेला धान आता शेतकऱ्यांच्या घरासमोर उघडा पडून राहत आहे। तर 1 महिना होत आहे शेतकरी वाट पाहत आहे कधी धान खरेदी केंद्र सुरू होणार आहे, म्हणून अद्यापही सुरू करण्यात आलेलं नाही। तर आमच्या अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार साहेब तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या समस्येकडे लक्ष देऊन लवकरात लवकर सिरोंचा तालुक्यातील सगळे धान खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत। पातूर मेडशी रोडवरील हॉटेल शेतकरी समोर असलेल्या 3 शेडमध्ये मोठ्या प्रमाणात पेट्रोल आणि डिझेलचा अवैध साठा आढळून आल्याने खळबळ उडाली। महसूल पुरवठा विभाग आणि संबंधित यंत्रणांनी संयुक्त कारवाई करत इंधनासह ड्रम, कॅन, पंपिंग साहित्य आणि इतर उपकरणे जप्त केलेत। प्राथमिक माहितीनुसार कोणतीही अधिकृत परवानगी नसताना पेट्रोलियम पदार्थांचा साठा करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जातोय। लोकवस्ती आणि मुख्य रस्त्यालगत हा साठा असल्याने मोठ्या दुर्घटनेचा धोका निर्माण झाला होता। प्रशासनाकडून पंचनामा आणि चौकशी सुरू असून संबंधितांविरोधात पेट्रोलियम कायदा आणि अत्यावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत कारवाई होण्याची शक्यता आहे। या प्रकरणामुळे परिसरात मोठी चर्चा सुरू झाली। देवरी येथील रहिवासी आणि प्राध्यापक डॉक्टर संतोष राऊत यांना अमेरिकेतील हार्वर्ड युनिव्हर्सिटीकडून पोस्ट डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली। 28 मे 2026 रोजी झालेल्या दीक्षांत समारंभात त्यांचा गौरव करण्यात आलाय। डॉक्टर राऊत यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि बौद्ध तत्वज्ञान या विषयावर संशोधन केलं असून त्यांनी तयार केलेला अभ्यासक्रम हार्वर्ड विद्यापीठाने मान्य केलाय। गेली 3 वर्ष त्यांनी तिथल्या विद्यार्थ्यांना हा विषय शिकवला। देवरीसारख्या ग्रामीण भागातून शिक्षणाची सुरुवात करून आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळवलेलं हे यश जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब मानली जाते। त्यांच्या या यशाबद्दल विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होतोय। बी बियाणं, खतं, कीटकनाशकं आणि कृषी औषधांच्या वाढत्या दरांविरोधात मुदखेड इथं शेतकऱ्यांनी एल्गार मोर्चा काढत सरकारच्या धोरणांचा निषेध केलाय। युवक काँग्रेसच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात गाढव मोर्चा देखील काढण्यात आलाय। ठाकरे चौक ते तहसील कार्यालय असा हा मोर्चा काढून आंदोलनकर्त्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले। कृषी साहित्यावरील दरवाढ मागे घ्यावी, शेतीसाठी दिवसा 12 तास 3 फेज वीज द्यावी आणि पीक विमा योजनेतील अडचणी दूर कराव्यात अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। मोर्चात काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी। शेतकऱ्यांच्या वतीने आक्रोश मोर्चा तहसील कार्यालयावर काढण्यात येत आहे। आज आमचे आयोजक जे बालाजी गाडे पाटील आहेत आणि आपण बघू शकता या मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग मुदखेड तालुक्यातला आलेला आहे। आमचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उत्तरचे विठ्ठलभाऊ पावडे, बापूचे भोकर विधानसभेचे नेते तिरुपती पाटील कोंडेकर आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग आहे आणि शेतकऱ्यांनी एक प्रकारचा आक्रोश व्यक्त केलेला आहे सरकारवर, राज्य सरकारवर। कारण शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी डिझेल मिळत नाहीये, डिझेलचे भाव वाढलेले आहेत। शेतकऱ्यांचं असं झालेलं आहे की लागत जास्त झाली आणि उत्पादन कमी झालेलं आहे। मोठ्या प्रमाणात खताचे भाव वाढलेले आहेत, खतं वेळेवर उपलब्ध नाहीयेत, पीक विमा आमच्या शेतकऱ्यांना वेळेवर उपलब्ध नाहीये। प्रचंड प्रमाणात केळी पिकांचं नुकसान झालेले आहे, केळी पिकांचे सर्वे होत नाहीयेत, पीक विमा वेळेवर मिळत नाहीये। आज महाराष्ट्रात केळी पिकाचा जो नुकसान आहे 22,500 महाराष्ट्र सरकार देते, तेच मध्य प्रदेश सरकार 2 लाख रुपये देते। म्हणजे एवढा फरक का की जी आश्वासनं देऊन हे महाराष्ट्र सरकार सत्तेवर आलेलं आहे, मला वाटते की त्या सरकारला त्या आश्वासनाचा विसर पडलाय काय। आणि निश्चितच सरकारला जर असं वाटत असेल की आम्ही निवांत राहू, समाधानी राहू,
तर काँग्रेस पक्ष कदापि हे होऊ देणार नाही. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सरकारने जर शेतकऱ्यांप्रती जर निर्णय घेतला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून सरकारप्रती संताप व्यक्त केल्याशिवाय राहणार. यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनामध्ये त्याचबरोबर जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय विठ्ठल भाऊ पावडे व माझे मोठे बंधू तथा विधानसभेचे नेते जिल्ह्याचे कार्याध्यक्ष माननीय तिरुपती पाटील कोंडेकर यांच्या मार्गदर्शनात व उपस्थितीमध्ये हा मोर्चा शेतकऱ्यांच्या हितासाठी या ठिकाणावरती होतोय. मुदखेड तालुक्यातील शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत, त्यापैकी पीक विम्याचा प्रश्न प्रलंबित आहे. त्याचबरोबर शेतीला मिळणारी जी लाईट आहे ती 3 फेस लाईट ही शेतकऱ्यांना मिळत नाहीये. त्याचबरोबर या ठिकाणावरती अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या केळीच्या बागांचं निवगा बारड या भागातलं नुकसान झालं, त्यांचे देखील पंचनामे करायला प्रशासन पुढे येत नाहीये. त्यामुळं त्याचबरोबर डिझेल टंचाई, गॅस टंचाई आणि दरवाढ, इंधन दरवाढ या मुद्द्यांवरती मुदखेड येथे हा मोर्चा आम्ही घेतलाय. यात गाढवं सुद्धा सरकारला गाढवासारखं वागू नका सांगायला सहभागी झालेले आहेत. त्यामुळे सरकारने तात्काळ या मागण्यांवरती अंमल केला पाहिजे, कारण याच मागण्या त्यांनी जाहीरनाम्यामध्ये सुद्धा सरकारच्या होत्या. त्यामुळं स्वतः दिलेली आश्वासनं हेच आम्ही त्यांच्याकडनं मागतोय. जर ते होत नसतील तर येण्या काळामध्ये याही पेक्षा जास्त खासदार रवींद्र पाटील चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही नांदेड जिल्ह्यात चक्का जाम आंदोलन करू आणि शेतकऱ्यांसाठी अजून मोठ्या संख्येने रस्त्यावरती उतरू. तेल्हारा तालुक्यातील दहिगाव अवताडे येथे रविवारी सायंकाळी आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे शेतकरी प्रमोद अवताडे यांच्या घराचं मोठं नुकसान झालंय. घरावरील टिनाचे छप्पर आणि लोखंडी अँगल उडून गेल्यानं कुटुंब उघड्यावर आलंय. या वादळात घरातील संसारोपयोगी साहित्य, कपडे आणि अन्नधान्याचं नुकसान झालंय. पावसाळ्याच्या तोंडावरच हे संकट ओढावल्यानं कुटुंबासमोर मोठं आव्हान निर्माण झालंय. नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीनं आर्थिक मदत देण्यासाठी प्रशासनानं पंचनामा करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली. कन्नड तालुक्यातील नाचनवेल परिसरात शेती मशागतीची कामं वेगात सुरू असताना महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या नाचनवेल शाखेत रोख रकमेचा तुटवडा निर्माण झालाय. त्यामुळे शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य ग्राहकांना तासनतास प्रतीक्षा करावी लागते. पेरणीपूर्व तयारी, खत, बी बियाणं खरेदी आणि शेतीच्या कामांसाठी पैशाची गरज असताना कॅश उपलब्ध होत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होते. अनेक ग्राहकांना वारंवार बँकेच्या फेऱ्या माराव्या लागत असल्याची तक्रार आहे. बँक प्रशासनानं तातडीनं पुरेशी रोख रक्कम उपलब्ध करून द्यावी अशी मागणी ग्राहक आणि शेतकऱ्यांकडून करण्यात येते. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी देविदास थोरात यांनी. गेले 2-3 महिन्यापासून या महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये कॅशचा सतत तुटवडा आहे. एक दिवस कॅश येते, त्याच्याबद्दल पुन्हा 7-8 दिवस कॅश राहत नाही. आता सध्या पेरणीचे दिवस चालू आहे, तर आता आपण दुकानात गेलो तर ते व्यापारी वर्ग म्हणतो की आम्हाला कॅश पैसे पाहिजे, तर ऑनलाईन पैसे घेत नाही. त्यांचा प्रॉब्लेम येतो समजा कॅशचा. ते बरेचसे शेतकऱ्याला असं समजा, आता मी पण स्वतःहून सांगतो की बरंच दुकानात गेल्यानंतर ते कॅशच लागते, नाही तर कॅश मिळत नाही. त्याच्यामुळे खूप अशा अडचणी यायला लागलेल्या आहे. सध्या पेरणीचे दिवस पेरणी दिवस चालू आहे, त्याच्यामुळे भरपूर अडचणी यायला लागल्या आहेत. खत, बीजवही शेतकरी त्रस्त चौकडूनच. एक तर डिझेल टंचाई, त्याच्यामध्ये पुन्हा हे बँकेचे बॅलन्स नाही, कॅश नाही, त्याचा प्रॉब्लेम, बराच प्रॉब्लेम आहे. आता म्हणजे शेतकरी चौकडचे असं संकटामध्ये सापडलेला आहे. किती तासापासून झाले 2-3 तास झाले, पण अजून पण कॅश भेटली नाही. इथं सध्या जो कॅशचा तुटवडा निर्माण झालेला आहे तो महाराष्ट्र ग्रामीण बँक म्हणूनच नाही, तर ॲक्च्युली कॅश जी आहे ही वरतून करन्सी चेस्टकडनं जो येणारा कॅशचा फ्लो आहे तो पाहिजे त्या प्रमाणात येत नाही आहे शाखेत. त्यामुळे कॅशचा जो काही तुटवडा निर्माण झालेला आहे. परंतु आम्ही शेतकऱ्यांना सगळ्यांना अपील करतो आहे, पेरणीचा काळ आहे मान्य आहे, पण शेतकऱ्यांना आम्ही अपील करतो आहे, जर शक्य होत असेल, इतकं जास्तीत जास्त शक्य होत असेल, ट्रान्झॅक्शन जे आहे त्यांनी ऑनलाईन करायची आम्ही अपील करतो. आणि आमचाही प्रयत्न आहे करन्सी चेस्टकडनं कॅश मिळवण्यासाठी वारंवार आम्ही फॉलोअप घेत असतो. जशी कॅश अवेलेबल झाली आम्ही त्यावेळेला कॅश अवेलेबल करून देत असतो, आणि जशी अवेलेबल होईल त्यावेळेला करूनही देऊ. आमचं पूर्ण शेतकऱ्यांना सहकार्य राहील. धन्यवाद.
कृषी विभागाच्या वतीनं मोहरा इथं फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल या विषयावर शेतकरी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं। यावेळी शेतकऱ्यांना खत विक्रीतील नवीन डिजिटल प्रणालीची सविस्तर माहिती देण्यात आली। उपकृषी अधिकारी दीपक बिरारे यांनी खत विक्री प्रक्रियेत पारदर्शकता आणि मोबाईल ॲपच्या वापराबाबत मार्गदर्शन केलं। तसंच सहाय्यक कृषी अधिकारी निलेश खाडे यांनी बीज प्रक्रियेचं महत्त्व आणि त्याचे फायदे प्रात्यक्षिकासह समजावून सांगितले। कार्यशाळेत उपस्थित शेतकऱ्यांनी विविध प्रश्न विचारून मार्गदर्शनाचा लाभ घेतला। या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती मिळाली। हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे पुत्र कृष्णा पाटील आष्टीकर यांनी नांदेड विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दुसऱ्यांदा अपेक्ष उमेदवारी अर्ज भरला। अर्ज दाखल केल्यानंतर बोलताना कृष्णा पाटील आष्टीकर यांनी विजयासाठी आवश्यक असलेले संख्याबळ आपल्याकडे असल्याचा दावा केलाय। निवडून येण्यासाठी लागणाऱ्या मतांपेक्षा अधिक पाठिंबा आपल्याकडे असल्याचं त्यांनी सांगितलंय। त्यांच्या उमेदवारीमुळे नांदेड विधान परिषद निवडणुकीत रंगत वाढले। राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले। मी अपक्ष म्हणून यापूर्वीही फॉर्म भरलाय, आज दुसरा एक फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी आलो होतो। माझ्याकडे गणित आहे, त्यामुळे मला कुठलीही शंका वाटत नाही। किती संख्याबळ आहे तुमच्याकडे? निवडून येण्यासाठी जेवढं लागतं तेवढं माझ्याकडे संख्याबळ आहे। 452 मतदार आहे, तुमच्याकडे किती संख्याबळ? ते आज मी संख्या सांगणं हे उचित होणार नाही, पण निवडून येण्यासाठी जे काही गणित लागतं त्या गणितापेक्षा 10-20 माझ्याकडे आगाऊचीच आहे। पक्षाकडून का भरणार? पक्षाकडून भरण्यासाठी माझ्याकडे तेवढं पक्षीय बळाबल नव्हतं। अपक्ष फॉर्म भरण्याच्या मागचा हेतू हा होता की काही गुप्त मतदान आहेत जे माझ्या संपर्कात आहेत आणि त्यांना सोयीचं होण्यासाठी हे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत। तुमच्यासमोर बलाढ्य पक्ष आहे, उमेदवार आहे आणि तुम्ही कसा गणित जोडता? हे बघा, संख्याबळ माझ्याकडे आहे। मी आजच प्रत्येक गोष्ट खुलासा नाही करू शकणार आहे, पण संख्याबळ माझ्याकडे आहे, त्यामुळे कितीही मोठं बळ असलं आणि काही असलं तरी मी त्या रिंगणामध्ये उभा आहे। बघूया विजयाची किती निश्चिती आहे? विजयाची किती निश्चिती आहे? 100% निश्चित। भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये मतभेद पाहायला मिळतात, त्यांच्यामध्ये घुसपूस चालू आहे, ते देखील आपल्याला मदत करतील असं वाटतं? नाही, हे बघा, शेवटी प्रत्येक पक्षामध्ये ह्या गोष्टी चालू असतात। आता त्याचा कितपत मला फायदा होतो, त्यांना फायदा होतो, हे सगळं काही आता मतदानाच्या नंतरच लक्षात येईल आपल्याला। तुमच्या वडील तुमच्या संग आहेत का? माझे वडील माझ्यासोबत आहेत। विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख ज्योतिबा खराटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना खराटे यांनी ही निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचं स्पष्ट केलंय। महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणूक लढवणार असून पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार पुढील रणनीती ठरवली जाईल असं त्यांनी सांगितलंय। दरम्यान विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आलाय। महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये थेट लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी। प्रथमतः आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो। आज नांदेड विधान परिषदेमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज आम्ही या ठिकाणी फॉर्म दाखल केलेला आहे। महाविकास आघाडीमध्ये ज्या कोणालाही जागा मिळेल, ज्या कोणालाही उमेदवारी या ठिकाणी मिळेल, तो उमेदवार या ठिकाणी फायनल राहील। आम्हाला मिळालं तर आम्ही लढू, दुसरं कोणाला जर तिकीट दिलं तर आम्ही त्यांच्या पाठीमागे या ठिकाणी उभे राहू। पक्षाच्या आदेशाप्रमाणे आज आम्ही या ठिकाणी उमेदवारी जाहीर केली। महाविकास आघाडीचे सर्व पक्ष घटक पक्ष तुमच्यासोबत आहेत? आमच्यासोबत सर्व घटक पक्ष राहतील आणि इतरही पक्ष राहतील, काही नाराजवाले आहेत ते सगळेच राहतील। ही सगळं समीकरण आम्ही 2 दिवसात मी करू। विड्रॉलच्या दिवशी तुम्हाला नामनिर्देशन पत्र जेव्हा वापस होईल त्या दिवशी तुम्हाला चित्र स्पष्ट दिसेल। शक्यता आहे का की मॅनेज होणारा पक्ष म्हणून आता शिक्का बसत आहे, तर कुठला पक्ष मॅनेज होणारा? काही जे नाराज पक्ष आहेत ते मॅनेज होतात ऐनवेळेवर। नाही, आता कुठल्या पक्षाबद्दल आम्ही या ठिकाणी बोलू शकत नाही, कोण नाराज होईल याच्याबद्दल काही सांगू शकत नाही। तो मॅनेजचा विषय नाही। या ठिकाणी ही एक विचाराची लढाई आम्ही या ठिकाणी लढू। ते सत्ताधारी स्थानिक जरी लोक ताकदीने लढत असेल तरी विचाराने या ठिकाणी आम्ही निश्चित लढू आणि त्याला लढत देऊ। जनता जनार्दनाच्या दरबारामध्ये, मतदाराच्या दरबारामध्ये आम्ही जाऊ, जो काही निर्णय ते देतील ते मान्य करू, परंतु ही निवडणूक बिनविरोध होणार नाही। जे नांदेडवासियांना वाटतं की ही निवडणूक बिनविरोध होईल, अजिबात बिनविरोध होणार नाही। ही निवडणूक होईल एवढं मी या ठिकाणी सांगतो।
स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे नगरसेवक प्रशांत इंगोले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। अर्ज दाखल केल्यानंतर बोलताना इंगोले यांनी ही निवडणूक बिनविरोध होऊ नये या भूमिकेतून आपण निवडणूक रिंगणात उतरल्याचं स्पष्ट केलंय। लोकशाही प्रक्रियेत स्पर्धा असावी या उद्देशाने उमेदवारी केल्याचं त्यांनी सांगितलंय। या उमेदवारीमुळे नांदेड विधान परिषद निवडणुकीतील राजकीय समीकरणांमध्ये रंगत वाढली आहे आणि स्पर्धा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी। वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं विधान परिषदेचा फॉर्म भरलेला आहे। वर बघितलं तर आज 6 उमेदवाराचे फॉर्म, विविध फॉर्म 15 फॉर्म आलेले आहेत आणि लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर ही प्रक्रिया झाली पाहिजे। ही आमची प्रथम अपेक्षा आहे की इलेक्शन्स हे झाले पाहिजे। आमच्या कानावर होतं की बिनविरोध इलेक्शन होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत आणि बिनविरोध इलेक्शन होऊ नये यामुळे आम्ही फॉर्म भरलेला आहे। आम्ही आमचे नेते श्रद्धेनेते बाळासाहेब आंबेडकर यांना सूचना दिलेली आहे आणि नंतर त्यांनी जो अंतिम आदेश देतील तो आमच्यासाठी बंधनकारक राहणार। संख्याबळ किती आहे आणि कोणकोणते पक्ष तुमच्या सोबत आहे? संख्याबळ गुप्त मतदान आहे म्हणून संख्याबळाचा विषय नाही। गुप्त हात वर करायचा असतं संख्याबळ सांगितलं असतं। गुप्त मतदान आहे आणि लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर लोक गुप्त मतदानातून आपल्याला चित्र दाखवतील। जिल्ह्यात वंचितची संख्याबळ किती आहे नगरसेवक आणि तुमचे जे मतदाराचे? वंचितचं अल्पसंख्याबळ आहे आमचं 8 लोकांचं संख्याबळ आहे। पण गुप्त मतदान असल्यामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये जे दूषित वातावरण झालं आहे, शासनावर सगळे लोक नाराज आहेत। ती नाराजी या इलेक्शनमधून व्यक्त होण्याची चिन्ह आहेत। गुप्त मतदान असल्यामुळं लोक लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आम्हाला नक्कीच मतदान करतील। महायुती किंवा महाविकास आघाडीकडून तुमचा संपर्क कुणाच झाला? अजून आमचा संपर्क कुणाचाच झालेला नाही, कारण आमचं संख्याबळ कमी असल्यामुळं हा फॉर्मच भरणं हे आमच्यासाठी खूप अडचणीचं काम होतं। त्यामुळं आम्ही या प्रक्रियेमध्ये येतो। आता संध्याकाळी होईल, संपर्क होईल, आम्ही कॅम्पेन करू आणि हे इलेक्शन लोकशाही म्हणजे झालं पाहिजे ही आमची म्हणजे रास्त आमची भूमिका आहे। 10 माहितीप्रमाणे सूचक लागते, तुमच्याकडे 8 आहेत, 2 कोण आहेत? आमच्याकडला अपक्ष लोकांनी आम्हाला सूचक अनुमोदन दिलेलं आहे, असं आमचं 10 आहे। म्हणूनच आम्ही इथं फॉर्म भरू शकायला आलो नाही। राज्यात खरीप हंगामाची तयारी सुरू असताना डिझेल, खत आणि बियाणांच्या टंचाईसह वाढलेल्या दरांमुळे शेतकरी अडचणीत सापडल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय। या पार्श्वभूमीवर सरकारच्या धोरणांविरोधात मुदखेड इथं काँग्रेसच्या वतीनं अनोखे गाढव मोर्चा आंदोलन करण्यात आलं। ठाकरे चौक ते तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात खासदार रवींद्र चव्हाण यांनी सरकारवर जोरदार टीका करत शेतकऱ्यांना तातडीनं डिझेल, खत आणि बियाणं उपलब्ध करून देण्याची मागणी केली। आज मुदखेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने आक्रोश मोर्चा तहसील कार्यालयावर काढण्यात येत आहे। आज आमचे आयोजक जे बालाजी गाडे पाटील आहेत आणि आपण बघू शकता या मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग मुदखेड तालुक्यातला आलेला आहे। आमचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उत्तरचे विठ्ठलभाऊ पावडे, आमचे भोकर विधानसभेचे नेते तिरुपती पाटील कोंडेकर आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग आहे आणि शेतकऱ्यांनी एक प्रकारचा आक्रोश व्यक्त केलेला आहे सरकारवर, राज्य सरकारवर। कारण शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी डिझेल मिळत नाही आहे, डिझेलचे भाव वाढलेले आहेत। शेतकऱ्यांचं असं झालेलं आहे की लागत जास्त झाली आणि उत्पादन कमी झालेलं आहे। मोठ्या प्रमाणात खताचे भाव वाढलेले आहेत, खतं वेळेवर उपलब्ध नाही आहेत। पीक विमा आमच्या शेतकऱ्यांना वेळेवर उपलब्ध नाही आहे। प्रचंड प्रमाणात केळी पिकांचं नुकसान झालेले आहे, केळी पिकांचे सर्वे होत नाही आहेत, पीक विमा वेळेवर मिळत नाही आहे। आज महाराष्ट्रात केळी पिकाचा जो नुकसान आहे 22,500 महाराष्ट्र सरकार देते, तेच मध्य प्रदेश सरकार 2 लाख रुपये देते। म्हणजे एवढा फरक का की जी आश्वासनं देऊन हे महाराष्ट्र सरकार सत्तेवर आलेलं आहे, मला वाटते की त्या सरकारला त्या आश्वासनाचा विसर पडला काय। आणि निश्चितच सरकारला जर असं वाटत असेल की आम्ही निवांत राहू, समाधानी राहू, तर काँग्रेस पक्ष कदापि हे होऊ देणार नाही। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सरकारने जर शेतकऱ्यांप्रती जर निर्णय घेतला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून सरकारप्रती संताप व्यक्त केल्याशिवाय राहणार नाही। नाशिककरांना अखेर उकाड्यापासून मोठा दिलासा मिळालाय। गेल्या काही दिवसांपासून शहरात प्रचंड उष्णता आणि असह्य उकाडा जाणवत होता। तापमानाचा पारा सातत्यानं 36 ते 37 अंश सेल्सिअसच्या आसपास असल्यानं नागरिक हैराण झाले होते।
मात्र दुपारनंतर शहरात पावसानं दमदार हजेरी लावत वातावरणात गारवा निर्माण केला. पावसामुळे रस्त्यावर पाण्याचे साचलेले तळे आणि गार वाऱ्यांचा अनुभव नागरिकांना मिळाला. शहरात कमाल तापमान काल 37°C वर पोहोचलं, तर किमान तापमान हे 24.4°C नोंदवण्यात आलं. आज झालेल्या पावसामुळे तापमानात घट होण्याची शक्यता आहे. नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळालाय. हवामान विभागानं पुढील काही दिवस वातावरणात बदल कायम राहण्याची शक्यता वर्तवली. या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.